कोल्हारमध्ये धनगर समाजाचा भव्य रास्ता रोको आंदोलन। अनिकेत सोमनाथ वडितके या युवकाच्या संशयास्पद मृत्यूला न्याय मिळावा या मागणीसाठी आज धनगर समाज आक्रमक झाला। शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हार भगवती चौक येथे नगर मनमाड महामार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक तब्बल 2 तास ठप्प राहिली। मयत अनिकेत वडितके यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या कथित गोरक्षकांना तात्काळ अटक करावी, तसेच लोणी पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करून सह आरोपी करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। धनगर समाजाचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे तसेच यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख विजय तमनर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते। आंदोलनस्थळी अनिकेतला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। शांततेत झालेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी वाहतूक व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी आंदोलकांच्या वतीने शिर्डीचे डीवायएसपी अमोल भारती यांना निवेदन देण्यात आले। प्रवरा नगरीसाठी अरुण बोरुडे, कोल्हार भगवतीपूर। त्या ठिकाणी सर्वांनी निषेध केला पाहिजे। धर्मामध्ये जातीचा वाद लावून त्याचबरोबर कालची घटना घडत असताना तो कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, यापेक्षा तो कोण हे बघा ना। घटनेचा सविस्तर वृत्तांत आमच्या गावचे सरपंच असतील, कार्यकर्ते असतील, युवक मित्र असतील, ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत या फरार दाखल झाली नाही। आणि सांगायचं तात्पर्य एकच आहे, तो टोंप घेऊन चालत असताना कोलार राजुरी रस्त्यावर अडवला। तुमच्या कोल्हार परिसरात आपल्या परिसरामध्ये ही मुलं रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्याचा बाप या ठिकाणी कष्ट करतोय, सोमनाथ वडितके, त्याची 2 मुलं आहेत, एक गुंडावर जमत नाही। आणि अशा परिस्थितीत कुटुंब जगत असताना भाडा आला करायचं नाही। गावला काय होती का कोणती काय होती तुम्ही नेमलेत का? तुम्ही म्हणता गोरक्षक आहात, शास्त्राने गोरक्षक नेमलेत का? अधिकृत आहे का कार्ड त्याच्याकडं? कुणी उठायचं त्याला खंडणी मागितली 40,000 रुपये दे, नाही तर तुझी गाडी पंचनामा करी। मेला तरी मागत होते, मेल्यानंतरही फोन आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला प्रश्न एवढाच आहे, या कुटुंबाचा जो मुलगा गेला, करता मुलगा गेला, तो कशामुळे गेला? व शासनाच्या गुटखा बंद केला, हप्ता अर्ध्या टाकवला। आणि ह्या सर्व गोष्टीला आपण विरोध करण्यासाठी, अन्याय जो महत्वाचा आहे त्या विरोधात आम्ही बोलतो। आणि हा मुलगा गेला म्हणून या मुलाच्या अन्यायासाठी संतोष भाऊ चौधरी, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, अहिल्यानगर। आज आपण एकत्र येण्याचं कारण या जिल्ह्यामध्ये या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घातलेला हायदोस, त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामधील आज या ठिकाणी अत्यंत दुःखद अंतःकरणाने आपल्या समाजातील एक तरुण कष्टकरी अनिकेत वडकिते हा जो तरुण मुलगा आहे, हा आपल्या कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी आपल्या गाडी व्यवसायाच्या माध्यमातून आपलं त्या ठिकाणी कुटुंब चालवण्याचं प्रामाणिकपणे काम करत होता। त्या ठिकाणी एक गोष्ट साठी कोणते कलम लावता? पोलीस प्रशासनाला या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ते जे कुणी आरोपी असतील त्यांना या ठिकाणी तात्काळ अटक करा, त्यांच्यावर कायद्याची कडक कारवाई होऊ द्या। कारण हा जो भारत देश आहे हा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालतो। आणि म्हणून या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे नेते
आदरणीय बोरुडे साहेब पण ते त्यांचे विचार मांडणार आहेत. आमचे मित्र मार्गदर्शक विजूभाऊ तमनर हे देखील या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही या ठिकाणी धनगर समाजाची बुलंद तोफ, ज्यांनी जिल्ह्यामध्ये अनेक चळवळींचा अन्याय झाला त्या ठिकाणी आवाहन करतो की ही घटना तुमच्या ठिकाणी आलो. आजचा जो समाज बांधव होतो तो फिरापूर तालुक्यात आहे. आमची जी घटना घडती ती राहता तालुक्यात आहे. राहता तालुक्याचे आपण सन्मान अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी अशा प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधव, माझ्या अहिल्यामाईच्या लेकी, खरं म्हणजे आम्ही चळवळीत काम करणारे लोक आहेत. अशा पद्धतीनं कधी एखादं आंदोलन करण्याचं काम पडेल असा विचारही विजूभाऊ कधी आम्ही डोक्यात नव्हता आणला. अत्यंत निर्दयीपणे मानवतेला काळिमा फासणारी एक प्रकारे ही घटना आपल्या परिसरात घडली. खरं म्हणजे अनिकेतनं आत्महत्या केली असं आपण सगळे म्हणतो, पण मी म्हणतो या अनिकेतनं आत्महत्या नाही केली तर इथल्या धर्मांध आणि भ्रष्ट व्यवस्थेनं त्याचा खून केलाय असं मी म्हणतो. मी सुरुवातीलाच अत्यंत जबाबदारीनं धर्मांध याच्यामुळे म्हणतो पलीकडल्या साईडला गाड्या जर गेल्या तर परिणाम वेगळे होते ना कधीचे. डिपार्टमेंटला विनंती आहे, पलीकडल्या साईडला गाड्या जवळ गेले. कारण धर्माचं नाव घ्यायचं आणि मानवतेच्या विरोधात कृत्य करायची, याला जबाबदार आपण त्याच्या 4 टाळक्यांना नुसतं जबाबदार धरून चालणार नाही. तर या 4 टाळक्यांच्या मागे जी व्यवस्था आहे, जी लोक आहेत विजूभाऊ, ते सुद्धा महत्वाचे आहेत. मी काल तो एक मेसेज सोशल मीडियाला बघितला आणि मला रावलं नाही. मी विजूभाऊंना फोन केला, म्हणलं भाऊ नेमका काय प्रकार तुमच्या भागामध्ये घडला. मग विजूभाऊने ही सगळी हकीकत सांगितली. मग त्या अनिकेतचा चुलत भाऊ का तू चुलता गणेश वडितके याच्यासोबत सुद्धा माझं बोलणं झालं. त्याने सुद्धा मला त्याचाच मेसेज पाहिला होता. खरं म्हणजे मी सोशल मीडियाला मी त्याला विचारली हकीकत, तर त्याने ज्यावेळेस हकीकत सांगितली तो मला सांगतो संतापाचा माझ्या पारावर नाही राहिला. मुळात आम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे या ठिकाणी की अनिकेत हा पण हिंदूच आहे. तो या देशात राहतो, या महाराष्ट्राचा एक नागरिक आहे. तो काही पाकिस्तानातून आला नाही, तो काही मुसलमान नाही. अरे धर्माच्या नावावर दुकानदाऱ्या करणारे आरामखोरांनो, तुम्हाला मुसलमानांविषयी वाईट असेल, पण अनिकेत कोण आहे बरं? मुसलमानांविषयी काय कोणाच विषयी आकल धरण्याचा कुणालाही अधिकार नाही. ना नैतिक अधिकार आहे, ना संविधानिक अधिकार आहे. मुसलमान सुद्धा या राज्याचे, या देशाचे एक नागरिक आहेत, या समाज व्यवस्थेचा एक भाग आहेत आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून या मुसलमानांचं योगदान आहे. नाकारता येतं का? काही लोकांना पटणार नाही तर माझं बोलणं. अरे पण जे सत्य आहे ते पहा ना. शिवाजी महाराज मुस्लिम साम्राज्याच्या विरोधात लढत होते, सत्य.
पण शिवाजी महाराजांच्या विरोधात कोण लढत होता याचा जर इतिहास पाहिला ना तर सगळे पै पाहुणे जवळचे नातेवाईक सगळे धर्माने हिंदू होते. मग ते निजामाचे सरदार असू द्या, आदिलशहाचे, कुतुबशहाचे, औरंगजेबाचे सरदार असू द्या, हिंदूंचं प्रमाण किती होतं. आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यात जे लढत होते त्याच्यामध्ये मुसलमानांचं प्रमाण किती होतं. तुमच्या तोफखान्याचा प्रमुख, तुमच्या आरमाराचा प्रमुख, अरे अफजल खानाचा कोथळा काढला म्हणून जे पोस्टर लावून या महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्या, त्या अफजल खानाचा कोथळा ज्या वाघनखानं काढला ते वाघनख देणारा सुद्धा रुस्तमे जमाल नावाचा मुसलमानच होता ना. मग मुसलमानांचं योगदान त्या शिवाजी महाराजांच्या राज्यात सुद्धा आहे ना. या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये मुस्लिमांचं योगदान किती आहे, का टार्गेट करता. आणि कुणी अधिकार दिला तुम्हाला हरामखोरांनो रस्त्यात वाहन अडवायचा. अरे पोलिसांना माझा प्रश्न आहे. विजू भाऊ म्हणले वाईट वाटलं असेल पोलिसांना इथे शब्द ऐकून, पण आम्हाला सुद्धा थोड्या लाजा वाटल्याच पाहिजेत. आम्ही काम काय करतो, आमचं कर्तव्य काय आहे. मी सुद्धा पोलीस खात्यात काम केलेलं आहे 9.5 वर्ष, म्हणून पोलिसांविषयी थोडासा सन्मानजनक बोलतो. नाहीतर माझं बोलणं फार भयानक आहे, पण मी सन्मानजनक याच्यामुळे बोलतो की पोलिसांनी ज्या चुका केल्या या चुका दुरुस्त करण्याची संधी तुम्हाला देतोय. आता तुम्हाला 112ला कॉल येतो. मला आता ते अमोलनं सांगितलं, ते काका सांगत होते की त्या भाड खाऊंनी हिंदू धर्मरक्षक म्हणून, गोरक्षक म्हणून आमच्या अनिकेतला पैसे मागितले, मारहाण केली, त्याला हिंदू दलाल म्हणून त्याचा सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ व्हायरल केले, पोस्ट व्हायरल केले. अरे आमच्या अनिकेतला हिंदू दलाल म्हणणाऱ्या दलाला हरामखोरांनो तुम्ही कोण. अरे हे धर्मांध लोक आहेत, हे माथे फिरू लोक आहेत. हरामखोर घरी बापाला पाणी पाजत नसतील, आईला पाणी प्यायला देत नसतील. अरे आम्ही हिंदूच आहेत ना, आम्ही याच लोकांमध्ये राहतो. एक म्हण आहे, गळ्यात माळ आणि पोटात काळ. आमच्या ग्रामीण भागामध्ये हे जितके धर्माच्या नावावर बांडगुळ राजकारण करून जाती जाती धर्मात भांडण लावून स्वतःच्या राजकीय पोळ्या वाजण्याचं काम करतात, यांना माणसाशी घेणं नाही, यांना माणुसकीशी घेणं नाही, यांना जातीशी घेणं नाही आणि धर्माशी तर अजिबात घेणं नाही. काय धर्माची शिकवण आहे ही? हिंदू धर्माची शिकवण आहे का? अरे ज्या गायीसाठी तुम्ही एक माणूस मारला, ती गाय आमच्यासाठी पवित्र आहे, पण माणसापेक्षा पवित्र नाही. ती गाय एक प्राणीच आम्ही म्हणू, पशुच म्हणू, माणूस महत्वाचा आहे. आणि ज्या हरामखोरांना वाटतं गाय महत्वाची आहे, तुम्ही तिकडं जखमारा साल्यांनो. अरे एक गाय यांच्या घरी नाही. अरे ज्या गोशाळेत तुम्ही गाय नेऊन घालता त्या किती गायी मेलेले, किती व्हिडिओ तुम्हाला दाखव गोशाळेचे. आणि या देशात जे बीफ एक्सपोर्ट होतं, मांस विदेशात जातं, कोणाच्या कंपन्या जरा कुत्र्यांनो जरा चेक करा, टाका सोशल मीडियावर हरामखोरांनो. अरे आजही या देशातून किती एक्सपोर्ट होतो बीफ, टाका नेटवर, करा सर्च. तिथं तुमची अवकात चालणार नाही हिजड्यांनो. आमच्या गरीब अनिकेत तुम्हाला दिसला, एक गरीब मेंढपाळाचं पोरग, गरीब धनगराचं पोरग, आणि त्याला तुम्ही हिंदू दलाल म्हणता. अरे बडियांनो, दलाल तर तुम्ही एक नंबरचे. जे जे समर्थन तुम्ही जर खरंच माणसं असताल, माझं ऐकू राहिले, जे हरामखोर या दलालांचं समर्थन करतील आणि आमच्या अनिकेतला काही वाईट बोलतील, त्याचे थोबाडच ठेसायचं काम करा. आणि नाही तुमच्या कोणात मला सांगा, त्याच्या घरी जाऊन त्याचा जीप काय वर काढतो साल्याची मी एखाद्याची.
अरे कुणाचं समर्थन केलं पाहिजे आम्ही? पटतंय का तुमच्या मनाला खरोखर आहे? अरे ती गाय मी फार जबाबदारीने बोलतो विजूभाऊ, ती गाय कत्तलखान्यात चालली. तुमच्या बापाचं काय चाललं? तुम्हाला अधिकार कोण दिला अडवायचा? पोलीस आहेत ना. त्याला मारायचा कोणी अधिकार दिला? आता हे पोलिसांचा पंचनामा आहे. आता यांचा पंचनामा मी एसपी ऑफिसला जाऊन करेल, कोर्टात करल. या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे अधिकारी ऐकत असेल तर त्याला लक्ष द्या. त्याचा पाय मोडलाय, त्याच्या पाठीवर मारहाणीचे ओळे, पोलिसांनी एक शब्दही यात लिहिला नाही. कोण ते ठाणेदार आहे? या ठिकाणी डीवायएसपी साहेब उभे आहेत. सगळं 100% संशयाची सुई ही पोलिसांवर या ठिकाणी आता आहे. या 4 नराधमांनी मारलं. पहिल्यांदा या पोराच्या आत्महत्येला जबाबदार पोलीस प्रशासन आहे. मी जबाबदारीने या ठिकाणी बोलतो, कारण तुम्ही त्या ठिकाणी गेले. तुम्हाला त्या 4 हरामखोरांना समजून सांगता आलं असतं, अनिकेतला समजून सांगता आलं असतं. तुम्ही ते केलं नाही. ज्या तत्परतेनं तुम्ही अनिकेतवर गुन्हा दाखल केला, काय पुरावा आहे तुमच्याकडं की गाय कत्तलखान्यात चालली होती? मग या दलालांच्या, हरामखोरांच्या, समाजद्वेष्ट्यांच्या, धर्मांधांच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवला आणि आमच्या गरीब मेंढपाळावर, धनगराच्या लेकरावर तुम्हाला विश्वास बसत नाही. अरे तुम्ही माणसं आहेत का जनावर आहेत? हे आम्हालाही कळलं पाहिजे ना. आम्ही समाजात राहतो. अरे कुणाचंही समर्थन करतो आम्ही. गोरक्षक फिरून फिरतात हे नालायक साले. अरे आम्ही साथ देतो ना यांना. आम्हालाच कौतुक वाटतं त्यांचं. अरे आज अनिकेत गेला, उद्या तुमच्या लेकरावर वेळ येईल. अरे तुम्ही शेतकरी आहे ना, मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलं. अरे कोणी हरामखोर रस्त्यामध्ये उठतात आणि गाड्या अडवतात जनावरांच्या. अरे जनावर या गावातून त्या गावाला नेणं इतकं, म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे एखाद्या गांजाची तस्करी करणं सोपं आहे, दारूची तस्करी करणं सोपं आहे, एखादी AK-47 इकडून तिकडे नेणं सोपं झालं. पण या देशात, या राज्यात गाय, बैल हे प्राणी या गावातून त्या गावात नेणं अवघड झालेलं आहे. भावांनो, कोणाचे आहेत गाय बैल? कोणाचे आहेत? अरे शेतकऱ्यांचे आहेत ना. तुम्हाला कधी त्रास जाणवला का? मी पोलीस खात्यात काम केलेल्यामुळे नातेवाईक असतील, मित्र असतील, दिवसाला एखादा फोन येतो, विजूभाऊ, भाऊ इथं पोलिसांना गाडी अडवली, आम्ही हे 2 बैल घेऊन पाहुण्याकडे चाललो होतो, 2 गायी घेऊन त्या गावाला चाललो होतो. बरं पोलीस नंतर आले, पोलिसाच्या अगोदर हे हरामखोर गोरक्षक पहिले येते. जबाबदारीने बोलतो, कोणाला काय वाईट वाटलं तर समोर येऊन बोला, उत्तर देतो तुम्हाला. अरे तुमच्या मायबापाची सेवा करा, तुमच्या घरादाराचं पहा, चोट्या हो, समाजाची रक्षा करा. समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे, सामाजिक सद्भावना टिकून राहिली पाहिजे, सामाजिक सलोखा टिकून राहिला पाहिजे. हा खरा धर्म आहे. अरे प्राणी मात्रावर प्रेम करा ही सांगणारी आमची संतांची परंपरा, आमची संस्कृती आहे. अरे रस्त्यानं जात असताना शेतकऱ्याच्या, गरीबाच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, हे शिकवणाऱ्या शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे ना. तिथं तुम्ही माणसं मारता बडव्यांनो. म्हणून हा अत्यंत निर्गुण, माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. मी या ठिकाणी विजूभाऊशी बोललो, आता विजूभाऊ सांगितले, आम्हालाही ट्रोल करतील काही भडवे. तुमच्याही जिल्ह्यातले, या राज्यात हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणारे, गायीच्या नावावर राजकारण करणारे आता कोणत्या बिळात जाऊन लपले. अरे एक माणूस मारलाय तुमच्या व्यवस्थेनं इथं, या तुमच्या संशयानं, या तुमच्या नालायक आणि नीचपणामुळं एक 18 वर्षाचा तरुण
आज आमच्यात नाहीये. तोंड शिवलीत का तुमची? मलाही काही ट्रोल करतील. हे जे धर्माचं भूत ह्या भडव्यांच्या डोक्यात घुसलंय ना, अरे विजूभाऊ तमनर ज्यांनी या अहमदनगरचं नाव अहिल्यानगर व्हावं म्हणून जीवाचं रान केलेला माणूस आहे. त्याला तुम्ही हिंदूचं शिकवता का रे भडव्यांनो? तुम्ही विजय तमनरला हिंदुत्व विचारणार? म्हणजे यांच्याकडे सोपा उपाय आहे. खरं बोलायला लागलं की ते हिंदू विरोधी आहे, खरं बोलायला लागलं की तो अपक्षातला आहे, खरं बोलायला लागलं की तो विरोधी पक्षातला आहे. अरे मग तुम्ही बोला चोट्ट्यावर, आम्ही बोलत नाही. आता आपण आंदोलन बी केलं, विजय भाऊ काही भामते काय म्हणले की याला विरोधी पक्षाची फूट आहे. अरे मग सत्तेतल्या पक्षाने काय बांगड्या भरल्या का? जर विरोधातले लोक धनगर आरक्षणाचा प्रश्न उचलत असतील तर भाजपच्या, राष्ट्रवादीच्या, अजित पवारच्या गटाच्या, शिंदे गटाच्या लोकांनी काय केलं? आता इथेही तोच प्रश्न आहे ना. मी सगळ्याचं म्हणजे माफी मागतो, मला कोणाला दुखवायचं नाही. खरोखर मी फार भयंकर बोलणारा माणूस आहे, पण आता बोलत नाही. माझी तुम्हाला सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे की सत्ता आहे, तुमचे आमदार सत्ताधारी आहे, तुमचे पालकमंत्री सत्ताधारी आहे. तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहता 24 तास 12 महिने. पंचायत समितीचं इलेक्शन असो, नगरपालिकेचं इलेक्शन असो, आमदारकीचं इलेक्शन असो, खासदारकीचं इलेक्शन असो, इमानदारीने सांगा किती टक्के धनगर याच्या मागे? सगळाच आहे का नाही? आहे का नाही? माझा विरोध नाही दादा हो, तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही कोणाच्या मागे राहा, कोणाला मत द्या, तुम्ही त्याच्याच मागे राहा. पण एक विनंती करतो, तुमचं लेकरू म्हणून माझा एक शब्द ऐका. ते जर आता तुमच्या मागे राहिले नाही ना, तर शपथ घ्या मरेपर्यंत त्यांच्या मागे राहायचं नाही. पटतंय का? मी बाकी काही बोलत नाही. त्यांना आता प्रश्न विचारा की हे तुमच्या मनाला बुद्धीला पटतं का? आता तुम्ही खंबीरपणे आमच्या मागे उभे राहता का? आणि ते जर राहत असतील तर मग तुम्हाला कोणाच्या मागे उभं राहायचं, काय करायचं हा तुमचाच अधिकार आहे. पण विचारलं पाहिजे ना आम्ही. आमच्यावर झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. म्हणून ते कोण गोरक्षकाच्या नावावर हरामखोरांनी आमच्या अनिकेतला मारलं, पोलीस खात्यात कोण ते नीच या वर्दीला काळीमा फासणारे डुकरं आहेत, त्यांचा काय हिशोब व्हायचा ते होईल. पण जर आम्ही या अन्यायाला जर वाचा फोडू शकत नसेल, आम्ही जर अनिकेतच्या मृत्यूला त्याच्या परिवाराला न्याय देऊ शकत नसेल, तर आम्हाला सुद्धा आमची लाज वाटली पाहिजे असं मला वाटतं. आम्ही गुन्हेगार ठरू, बाबासाहेबांच्या शब्दामध्ये अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार. म्हणून माझी विनंती आहे की पहिल्यांदा या पोलीस स्टेशनचे जे कोण इन्चार्ज आहे विजूभाऊ, याची आजच्या आज बदली केली पाहिजे पोलीस प्रशासनानं. आपण आता कारण जे पोलीस अधिकारी जागेवर असताना कुणाच्या तरी दबाव द्यायच्या मोबाईलची सगळ्यात चेकिंग केल्या गेली पाहिजे की यांना फोन कोणाचे. आमच्या त्या अनिकेतचा फोन सांगतात की याच्यावर मुसलमानाचा फोन आला. अरे कोणाचा येईल? तुमच्या फोनवर कोणाचे फोन आले ते पहिले तपासा. म्हणजे कायदा, अरे कायदा सगळ्यांचा आहे. जरी तुमच्या हातात असेल ना तर तो सगळ्यासाठी सारखा आहे. तुमच्या हातात आहे म्हणून दुरुपयोग करू नका. अरे कुठं फेराले पाप? अरे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मारायचंय. तुमचं पद, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता हे सोबत जात नाही, सोबत जातात तुमचे कर्म. म्हणून माझी पोलिसांना जोड विनंती आहे, बाबा हो आपण ड्युटी करत असताना काही झालं नाही, बसा 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 5 मिनिटं बसा. अरे आपलं उठू नका कोणीच, आपलं कोणीच उठू नका. माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, आपण एका जबाबदार पदावर आहात, आपण जागेवर डॉक्टर आहात, आपण जागेवर न्यायाधीश आहात. कुठल्याही गोष्टीला न्याय कोर्टात नंतर मिळतो, जागेवर पोलीस न्याय देतात. कारण माझ्या 9.5 वर्षाच्या नोकरीमध्ये कित्येक प्रसंग गेलेत आणि म्हणून ताटमानेनं जगतो, राज्यभर फिरतो. त्या कर्माच्या जोरावर आम्ही जागेवर लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे.
माझी विनंती आहे, तुम्ही अन्याय केलाय हे सत्य आहे, आता हा अन्याय दूर झाला पाहिजे म्हणून पहिल्यांदा त्या ठाणेदाराची बदली, कारण ते तपासी अधिकारी तिथे इन्चार्ज राहणं हे आमच्या या तपासासाठी चांगलं नाहीये. आम्ही आता एसपी साहेबांना विनंती करणार आहे, मी या माध्यमातून सुद्धा विनंती करतो की तुम्ही आता हलक्यात घेऊ नका. एक धनगराचं गरीब कुटुंब आहे, त्याच्याकडे 2 गुंठे जमीन नाही, त्याच्याकडे काय नाही, तो गरीब आहे असं समजू नका. या महाराष्ट्रातला 2.5-3 कोटी धनगर समाज पूर्णपणे या वडितके कुटुंबाच्या सोबत आहे. आज कोल्हार या गावातून आम्ही या अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकतोय. माजी महाराष्ट्राचे डीजी, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना नम्र विनंती आहे, हलक्यात घेऊ नका. आज या कोल्हार गावातून जे आता एक चिंगारी पेटली ना, माझं नाव दीपक आहे, नावातच आग आहे आणि प्रकरण उजेडात आणले ते नाव विजय आहे. आम्ही या प्रकरणात विजय मिळवल्याशिवाय थांबणार नाही. आज आम्ही शांततेनं या ठिकाणाहून उठतो. आपण 24 तासाच्या आत या संबंधित ठाणेदाराची पहिल्यांदा बदली करून एक खऱ्या अर्थानं पोलीस खात्यात चांगला असलेला अधिकारी एखादा तपासासाठी द्यावा, या प्रकरणाचा तपास लावावा. ज्या फिर्यादीनं आमच्या तक्रार दिलेली आहे यांचं म्हणणं पोलिसांनी नोंदवलेलंच नाहीये, त्याचा परत जबाब घ्यावा. तो जे सांगल, ज्या शब्दात सांगल त्या शब्दात पोलिसांनी ही तक्रार पुढे वाढवली पाहिजे. या गुन्ह्यात काय कलम वाढतात त्याच्या सांगण्यानुसार ते वाढवले पाहिजे. आणि जर हे तुम्ही करणार नसाल तर मग मात्र रस्त्यावरचा सामना आमचा आणि तुमचाच आहे. आरोपी अजून अटक नाही म्हणजे आज 27 तारखेला घटना घडली, 28ला अनिकेतनं आत्महत्या केली, सकाळी 12 वाजता पोलीस स्टेशनला जातात आणि रात्री तुम्ही 1-2 वाजता ते सुद्धा सगळे लोक आल्यावर आमच्या मायमावल्या आल्यावर गुन्हा दाखल करता. मी म्हणलं की पोलीस 100% संशयाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आहे. म्हणून आता मजाक करू नका. तुम्हाला जर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची असेल, तुम्हाला जर हा प्रश्न शांततेत हाताळायचा असेल तर माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला, तात्काळ त्या आरोपींना जिथं आहे तिथून पहिल्यांदा अटक करा. तुम्हाला कोण दबाव आणतोय? तुम्ही या माणुसकीचा विचार करणार आहात की त्या माणुसकी विरोधी समाज कंटकांचा विचार करणार आहात? हे सुद्धा आता तुमची परीक्षा या ठिकाणी आहे. म्हणून मला वाटतं विजयभाऊ, आपण आता इथून जाऊन एकदा एसपी साहेबांना भेटू, कारण जिल्ह्याच्या पोलीस दलाचे प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक साहेब असतात, त्यांच्या कानावर आपण या गोष्टी घालणं गरजेचे आहेत. आणि जर त्यांनी आज ऍक्शन नाही घेतली तिथं संध्याकाळपर्यंत, तर या आंदोलनाची, या लढ्याची पुढील दिशा काय असेल ती ठरवली पाहिजे. पण मी एक प्रश्न विचारणार आहे इथल्या लोकांना, स्थानिकच्या, अनिकेत कुणाचा पाहुणा आहे मला माहिती नाही, अनिकेत कुणाचा मित्र आहे मला माहिती नाही, पण अनिकेत माणूस होता आणि तो तुमच्या भागातला होता आणि त्याचा नाहक बळी गेलाय असं किती लोकांना वाटतं? किती लोकांना वाटतं? मग त्याला न्याय मिळेपर्यंत तुम्ही लढणार? 100% लढणार. कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही. आणि जे दबाव आणतील ते चेहरे ओळखा, जे दबाव आणतील ते नावं ओळखा. जे आज तुमच्यावर दबाव आणतील, तुम्हाला काही लालूच देतील, पैशाचं देतील, कशाचं देतील, काही धमक्या देतील, ते चेहरे ओळखा. ते चेहरे तुमचे नाही तर या समस्त मानव जातीचे, समाजाचे दुश्मन आहेत, हे लक्षात घ्या. मला माहित नाही ते आरोपी कोणत्या जातीचे, कुठल्या गावचे आहेत. अरे पण ते कोणीही असो, कोणत्याही जातीचे असो, ते नराधम आहेत, ते समाज कंटक आहेत, ते धर्मांध लोक आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तो अमोल कुठे आहे? अमोल आहे का इथं? अमोल तुमच्या सगळ्या मंडळीची जबाबदारी दादा, तुम्ही जे भाऊ बरं का सरपंच साहेब,
जे तुम्ही जबाबदार लोक आहेत सगळे या भागातले, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मी आत्ता आलोय, मी तुम्ही आवाज द्या, मी कधी 3 ते 4 तास लागतात मला फक्त इथे यायला. मी केव्हाही इथे येईल अडचण आली तर. पण आता ही लढाई खऱ्या अर्थानं तुम्हाला लढायची. हा अमोल ज्या भाषेत आता जबाब देईल त्याचा पुरवणी जबाब, त्या भाषेत ते पोलीसवाले दाखल करतील ते करायला लावू आपण त्यांना. पण याच्यावर दबाव येणार नाही, याची मानसिकता ढासळणार नाही. याच्यासाठी तुम्हाला इथं खंबीरपणे राहावं लागणार आहे. अमोल आम्ही तुझ्या सोबत आहे, तू काळजी करू नको. तुला जे माहित आहे ते तू बोल. दादा अनिकेतचे वडील या ठिकाणी आहे. मी तुम्हाला एवढा शब्द देतो की आम्ही महाराष्ट्रातला 2.5-3 कोटी धनगर समाज, या इकडे या. आम्ही काही फक्त तुम्हाला तोंडापुरतं इथं धीर द्यायला आलेलो नाहीये. आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या सोबत शेवटपर्यंत आहोत. कोणी काही धमकावल त्याची नावं तुम्ही या लोकांना पहिले सांगा. तुम्हाला कोणी काही दबाव आणण्याचा प्रयत्न करेल, या तुमच्या भागातली जी जबाबदार मंडळी आहे यांच्या कानावर घाला की ही लोक अशा पद्धतीने दबाव आणतात. हे लोक त्यांचा बंदोबस्त करताल की नाही? आणि जर यांच्याकडनं बंदोबस्त नाही झाला तर आम्ही सक्षम आहे. आम्ही कुणाच्याच बापाला भीत नाही. मग ते कोणत्या पक्षाचे असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, कलेक्टर असो, SP असो, हे सगळे आम्ही खिशात ठेवून फिरतो. कारण आम्ही समाजासाठी जगतो, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करतो. कुणाच्या बापाचा रुपया घेत नाही म्हणून कुणाच्या बापाला भीत नाही. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ही सगळी लोक तुमच्या सोबत आहे. विजूभाऊ तुमच्या सोबत आहे. अमोल तुला जे वाटतं ते तू सांगायचं. जोपर्यंत अनिकेतच्या या मृत्यूला जबाबदार लोक जेलमध्ये जात नाहीत, त्याला न्याय मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की कृपा करून आतापर्यंत जे झालं ते बाजूला ठेवा. आता या क्षणापासून तुम्ही समाजाचे सेवक आहेत. तुमच्या अंगावर वर्दी आहे आणि या वर्दीमध्ये आपण काम करत असताना समाजासाठी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे ही भावना ठेवून काम करा. कुणाच्या फोनला, कुणाच्या दबावाला बळी पडू नका आणि आमच्या रोषाचे बळी होऊ नका ही विनंती करतो. परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलात, समाजाप्रती जागरूकता आपण दाखवली. अनिकेतवर अन्याय झाला याची जाणीव तुम्हाला झाली आणि त्याच्या परिवाराला एक ताकद देण्यासाठी, त्याच्या परिवाराला पाठिंबा देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येनं आलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. विजूभाऊ बोलतो. आपण निवेदन दिलं नाही त्याच्यावर माझी एक विनंती सगळ्यांना. निवेदनाच्या अगोदर मी माझ्या गाड्याचा पंचायत आयुष्य टाकलं. माझ्या वतीने मी लगेच काय मला 10 रुपयापासून तर 500 1000 रुपयापर्यंत मला पैसे टाकते, मी टाकतो. प्रत्येकाने त्याच्या खिशातून आपल्या खिशासाठी 10, 100, 50 काय रुपयाचे अतिशय गरीब कुटुंब आहे. नुसतं बोलून हात घेऊन आपल्याला चालणार नाही. ही सुरुवात आपल्याला करावं लागणार आहे. दीपक भाऊंच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातून यांना काही मदत मिळवणार आहे, परंतु त्याची सुरुवात आपण आता करू. हे माझ्यापासून मी लगेच सुरुवात करतो. ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी या ठिकाणी आपली मदत टाका. ही मदत अतिशय महत्वाच्या ठिकाणी आपली जात आहे. प्रत्येकाने आपल्या खिशात हात घाला आणि त्याच्यानंतर अनिकेतला याच ठिकाणी आपण जागेवर उभा राहून 2 मिनिटाची श्रद्धांजली देणार आहे. आणि त्याच वेळेस जे कोणी निवेदन घेण्यासाठी जबाबदार अधिकारी असतील त्यांना माझी विनंती की तुम्ही पुढे व्हायचं.